मित्रांनो, नुसतं मशरूम म्हटलं की त्याची चव आपल्या जिभेवर रेंगाळू लागते. अगदी ढाब्यापासून ते पंचतारांकित हॉटेल्समध्ये सध्या मशरूमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हणूनच आदिवासी भागात प्रशिक्षण घेऊन ग्रामीण भागात मशरूमची उपलब्धता करून द्यावी या अनुषंगाने माझ्या जुन्नर तालुक्यातील एडगावमध्ये राहणाऱ्या भिसे काकूंनी अगदी कमी भांडवल खर्चात ऑर्गॅनिक मशरूमची शेती तयार केली आहे. शेती हा व्यवसाय स्त्रियांनी सुरू केलेला असून मशरूमच्या आगळ्या वेगळ्या शेतीसाठी त्यांनी हा केलेला प्रयत्न म्हणजे काही निराळाच म्हणता येईल. आपल्या ग्रामीण भागाकरिता सेंद्रिय खाद्यपदार्थ पुरविण्याच्या अनुषंगाने अगदी घर ते स्वतःची शेती सांभाळत असताना देखील त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरू केलेल्या या त्यांच्या कामगिरीला काव्याज व्लॉग या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलकडून मानाचा मुजरा. नमस्कार, मी कविता ढुबळे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या जुन्नर नगरी सध्या आपण आता भटकतोय आणि भटकत असताना जुन्नर तालुक्यातील एडगावात आपण आलोय. इथे एका काकूंनी मशरूमची शेती केली आहे. ही एक निराळीच म्हणता येईल शेती. तर आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या शेतीचं महत्त्व. तर चला आज आपण त्यांना भेटूया. नमस्कार काकू. नमस्कार. तुमचं काव्याज व्लॉग या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते. सर्वप्रथम इथे आल्याच्या नंतर मला प्रश्न पडलाय की ही एक संकल्पना आगळी वेगळीच म्हणता येईल. जुन्नर तालुक्यात खूपच कमी ठिकाणी असं मशरूमची शेती केली जाते. असं पाहायला गेलं तर आदिवासी भागात जास्त करतात. तर ही जी संकल्पना आहे तुम्हाला कुठून सुचली? ही संकल्पना मला ॲग्रोवन पेपरमधून मिळाली. त्यानंतर ती माहिती घेण्यासाठी मी गोदरे गावापर्यंत गेले. तिथं 2-3 त्या ग्रामीण भागातल्या महिला करू शकतात, तर आपण का नाही, म्हणून मग मी ही शेती करायला सुरुवात केली. अच्छा, तुमचं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण 10वीचं आहे. अच्छा, आणि ही जी शेती आपण करतोय त्या शेतीमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे? 2 वर्षाचा. हो, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. तुम्ही प्रशिक्षणही घेता असं ऐकलंय मी. हो, मी प्रशिक्षण देते आणि मी स्वतः प्रशिक्षण घेतलेलं आहे. ओके, ते कुठून घेतलंय तुम्ही? कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या मार्फत ऑल इंडिया ट्रेनिंग लागले तेव्हा मी प्रशिक्षण घेतलं. ओके. आता सध्या मी बऱ्याच शेती पाहिलात, तर त्यामध्ये मी जमिनीचा प्रकार कसा असतो किंवा जमिनीचा प्रकार कोणता निवडावा लागतो हा प्रश्न करते. तर इथे आल्याच्या नंतर हे जरा मला वेगळंच वाटतंय. तर तुम्हीच सांगा की यासाठी काय नक्की सुरुवात केली जाते? ही मातीविना शेती आहे. यात गव्हाचा भुसा, सोयाबीनचा भुसा, आपलं ऊसाचं पाचट याचा वापर केला जातो. अच्छा, त्यानंतर काही विशेष जात निवडतात का यामध्ये? हो, यासाठी ना विशेष जात निवडली जाते. त्यात मध्ये फ्लोरेड आहे, शहाजोर काजू आहे. तर आम्ही शहाजोर काजू वापरतो कारण हा चवीला पण आहे आणि वाळवल्यानंतर याची टिकवणूक क्षमता जादा आहे, म्हणून हा शहाजोर काजू आम्ही वापरतो. अच्छा, याची लागवड करण्यासाठी काय तुम्ही पूर्वतयारी केली होती? याची लागवड करण्यासाठी पूर्वतयारी फक्त भुस्याचा स्टॉक आपल्याकडे पाहिजे, बाकी तयारी नाही. अच्छा, काही खत व्यवस्थापन करावी लागते का? खत व्यवस्थापन नाहीये, पाणी व्यवस्थापन करावं लागतं. काय पाणी व्यवस्थापन करावं लागतं आपल्याला? ज्यावेळेस आपण बेड भरले जातात त्यानंतर खोलल्यानंतरही त्याला पाणी वेळेत मारावं लागतं किंवा बाजूनी थंडावा राहण्यासाठी पोती वगैरे लावली पाहिजे. अच्छा, तर काकू साधारण याची प्रोसेस कशी सुरू होते? पहिल्यांदा भुसा पण 14 ते 16 तास भिजून घ्यावा लागतो. नंतर तो निर्जंतुकीकरण झाल्यानंतर वापसा पद्धतीत भरावा लागतो. पिशवीमध्ये भरताना बांगडी पद्धतीने भरायचा. पहिल्यांदा भुस्याचा थर, नंतर बियाचा थर, असे 5 थर दिले जातात. 5 थर दिल्यानंतर पिशवी पॅक केली जाते. पॅक केल्यानंतर 18 ते 21 दिवसापर्यंत पिशवी पॅक अवस्थेत ठेवली जाते. नंतर 21व्या दिवशी पिशवी खोलली जाते. 21 दिवस ज्या दिवशी पिशवी खोलतो त्यानंतर पिशवीला पाणी मारलं जातं. कंटिन्यू 4 ते 5 दिवस पाणी मारलं तर तोडणी योग्य माल तयार होतो, दिसायला सुरुवात होते. दिसायला सुरुवात झाल्यानंतर 4 दिवसांनी पहिली तोडणी करावी लागते. त्यानंतर दुसऱ्या तोडणीचं दुसरी तोडणी परत 8 दिवसांनी येते. अशा 4 तोडण्या करायच्या. 4 तोडणी झाल्यानंतर एक बेड फेल होतो, खराब होऊन जातो. मग दुसरा नवीन बेड भरला जातो. ओके. या बियाणाची उपलब्धता पुण्यात, नाशिक ठिकाणाहून केली जाते. तर आम्ही पुण्यावरनं
कल्याणी हिमगिरी मशरूम कल्याणी नगरला आहे, तिकडनं 120 रुपये किलोनी मागवतो. ओके. त्यानंतर सरासरी किती आपण उत्पन्न घेतो इकडे ह्या एवढ्या एरियात? खर्च वजा जाता महिन्याला 10,000 रुपये मिळतात मला, संपूर्ण खर्च वजा जाता. अच्छा. आणि तुमचं भांडवल किती गेलं याच्यामध्ये? स्टार्टिंग सुरुवातीला आम्ही 10,000 रुपयापासूनच सुरुवात केली होती. 10,000 रुपयापासून सुरुवात केली. ओके. तर याच्यावर जसं पिकावर रोग आणि कीड येते तसं याच्यावर काही रोग आणि कीड असते येते ना, यावर ग्रीन मोड किंवा माशीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी माशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून साईडनं पूर्ण शेडला 15 दिवसातनं एकदा निर्जंतुकीकरण करावं लागतं, फवारणी घ्यावं लागते. फक्त बेडवरती नाही हे मारत, साईडनंच मारतो. आता मी सुरुवातीलाच इथे शेडमध्ये एंट्री करताना पाहिलं की तिथे आपण पाय धुवून आतमध्ये आलो, तर त्याचं कारण काय? हे एक बुरशीचा प्रकार आहे. बुरशी म्हणजे आपण जीवाणू गेले नाही पाहिजेत म्हणून. तर मग आपण येताना पहिले आपले हात पाय स्वच्छ करून, जेणेकरून आपल्या हातावर असणारा जंतू याच्यावर संसर्ग करू नये म्हणून हातपाय स्वच्छ धुवून यायचं. अच्छा. हे उत्पन्न आपल्याला किती महिन्यात सुरू होतं? हे उत्पन्न आपल्याला 1 महिन्यात सुरू होतं आणि 1 महिना चालू होतं, म्हणजे 2 महिन्यात पूर्ण आपला एक बेड रिकामा होतो. आणि किती म्हणजे 2च महिन्यात आपला कालावधी संपतो. अशा प्रकारे काकूंनी मशरूम शेती व्यवसायाच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवून दिलेली आहेत. अगदी घरातील फडताळापासून ते छपरावरही याचे पीक सहज घेता येते. मात्र थंड हवामान लागणाऱ्या या पिकाचा ऊन व पावसापासून बचाव करणेही तितकेच आवश्यक. वाढत्या मागणीमुळे हमी भावाची फारशी चिंता नाही. सुरुवातीला 10,000 भांडवल गुंतवून आता महिन्याला 10,000हून अधिक उत्पन्न घेता येते. याचे बियाणं साधारण गहू, ज्वारी, मका, हरभऱ्याच्या भुश्यामध्ये पेरले जाते. या बिया जैवतंत्रज्ञानासह तयार केल्या जातात. काही ठराविक कृषी विद्यापीठ हे बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात. मी या विद्यापीठांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यानंतर साधारण 25 दिवसाने याचे पहिले पीक काढता येते. तर काकू, आपला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमची ही जी शेती आहे, तर या शेतीचं वैशिष्ट्य काय आहे? ती मातीविना शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पण आपण करू शकतो. फक्त वातावरणातला थंडावा टिकवून राहिला तर शेती व्यवस्थित येते. त्याला किंवा तुमच्या खता औषधाची कसलीही गरज न भासता त्यासाठी फक्त पाण्याची गरज असेल. तो येणारी हवा ही थंड आली पाहिजे. हवा थंड आली तर जास्त ग्रोथ होते. तर काकू, ही जी सिरीज मी सुरू केली आहे ती खास नवयुवकांसाठी सुरू केली आहे. तर त्या नवयुवकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी नवयुवकांसाठी सांगते, ही शेती मार्केट दृष्टीनं कमी भांडवली आणि आर्थिक लाभ मिळवून देणारी आहे. जेणेकरून याची टिकवणूक क्षमता जादा असल्यामुळे मार्केटमध्ये आपला ओला माल नाही गेला तर वाळवून तो मार्केटमध्ये 6 महिन्यापर्यंत टिकून मार्केटमध्ये विकला जाऊ शकतो. अच्छा. आता हे नवयुवक जे आहेत त्यांना जर काही आयडिया तुमच्याकडून हवी असतील, काही माहिती हवी असेल तर तुम्ही देऊ इच्छिता का? हो, आम्ही सहशुल्क सध्या प्रशिक्षण देतोय आणि आमचा मार्केटमध्ये माल उपलब्ध आहे. तर काकू, ही जर ऑर्डर कोणी दिलीच मशरूमसाठी तर तुम्ही त्याची उपलब्धता कशी करून देता? आम्हाला शक्यतो प्रॉपरली इथल्याच आहेत, जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांना योग्य अन्न मिळावं. बरोबर. म्हणून आणि मार्केटिंगसाठी मला काही बाहेर कुठं जावं लागलं नाही. जेणेकरून केविकेचे हे लागले, स्टॉल लागले होते, केविकेचं प्रदर्शन लागले, त्यावेळेस मी माझं स्टॉल लावलं. त्यामुळे माझं प्रॉपर ग्राहक माझ्याकडं स्वतःहून आले. मी मार्केट बाहेर नाही करत, इथं स्वतः घरी करते. ओके. जर कुणाला ऑर्डर तुम्हाला द्यायच्या असतील तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता का? तुम्ही त्यांना पुरवू शकता का? पुरवू शकतो. ओके. आता असं पाहायला गेलं तर ही शेती पूर्णपणे तुम्ही हँडल करता, तर यामध्ये फॅमिली सपोर्ट कशी करते तुम्हाला? मी माल काढणी तोडणी करू शकते, पण मार्केटपर्यंत समोरच्याला डिलिव्हरी देताना माझे मिस्टर, माझा मुलगा ते काम करतो. फॅमिली सपोर्ट भरपूर प्रमाणात आहे मला. अच्छा. मशरूम हे पचनास सोपे, सात्विक व पौष्टिक असते.
मशरूमच्या प्रथिनांमध्ये लायसिन व ट्रिप्टोफॅन ही महत्त्वाची अमायनो ॲसिड आहेत. तृणधान्यात त्यांची कमी असल्याने मशरूमचा वापर केल्यास हे आवश्यक अमायनो ॲसिड शरीराला मिळतात. यात पिष्टमय पदार्थ नसून हे मधुमेह असणाऱ्यांना उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत प्रथिनांचे प्रमाण हे मशरूममध्ये जास्त आढळते. आहारात समतोल राखण्यासाठी व शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी तसेच लहान मुलांकरिता आवश्यक ती सर्व मूलद्रव्ये मशरूममध्ये आहेत. कर्करोग, हृदयरोग, अर्धांगवायू, संधिवात, मधुमेह, त्वचारोग, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी मशरूम हे वरदानच ठरते. म्हणूनच आजवर आपल्याला याचे फायदे माहीत नसल्याने बऱ्याच ठिकाणी याचा अन्नपदार्थात वापर टाळला जातो. परंतु आता आपल्या तालुक्यात सुरू केलेल्या या शेतीला प्राधान्य देऊन जरूर या पदार्थाचा रोजच्या आहारात समावेश करून योगिता ताईंसारख्या अशा बऱ्याच महिला व नवयुवक वर्गाला आपल्या आरोग्यासोबतच त्यांच्या या पूरक व्यवसायासाठी आपण हातभार लावू शकतो. अशा प्रकारे आजची ही योगिता ताईंची मशरूम शेतीविषयक संकल्पना मी इथेच संपवते. तुम्हाला देखील हा पूरक व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच ताईंशी संपर्क साधून तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या पुढे योग्य पाऊल उचलाल हीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.